क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। MIDC चुंचाडे पोलिसांची मोठी कारवाई। दुकानफोडी करणारे 2 आरोपी जेरबंद, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। MIDC चुंचाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकान फोडून चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात MIDC चुंचाडे पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे। या कारवाईत चोरीस गेलेला माल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा असा एकूण 2,07,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे MIDC चुंचाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस शिपाई अर्जुन कांदळकर, श्रीहरी बिराजदार, संदीप खेरनार, आवेज शेख, जितेंद्र शिंदे आणि प्रशांत नागरे यांच्या पथकाने रेड क्रॉस सिग्नल जवळील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला। या कारवाई दरम्यान अली मेहबूब शेख, वय 27, राहणार किस्मतबाग, शालिमार, नाशिक आणि सोहेल मोहिद्दीन शेख, वय 31, राहणार जैन मंदिर परिसर, म्हसोबावाडी, भद्रकाली, नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत दोघांनी दुकानफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांनी आरोपीकडून 57,880 रुपयांचा चोरीचा माल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली 1,50,000 रुपये किमतीची रिक्षा जप्त केली। त्यामुळे एकूण 2,07,880 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्याचा उलगडा झालाय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाडे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली। पुढील तपास पोलीस हवालदार सोमनाथ झोले करीत आहेत। MIDC चुंचाडे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांवर आळा बसवण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अंबड, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।